नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टपैलू बँगल्स कशा बनवायच्या हे बघणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे अष्टपैलू मणी घुंगरू वापरलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं त्याला फिनिशिंग आलेलं आहे। या बांगड्या ज्या आहेत त्या आतल्या साईडने सुद्धा तुम्हाला तार कुठेही टोचत नाही, काही नाही, त्यामुळे खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही हिरव्या बांगड्यांच्या मध्ये वगैरे सुद्धा घालू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बँगल बेस घेतलेला आहे। हे जे बँगल बेस असतात तर त्याला अशा प्रकारे होल्स असतात, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। त्यानंतर आपण इथे अष्टपैलू मणी घेतलेले आहेत। अष्टपैलू मणी जे आहेत त्याला वरती डिझाईन असते, ते प्लेन नसतात ते मणी। त्यानंतर आपण इथे घुंगरू मोती घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे 0.3 mm ची वायर घेतलेली आहे आणि ही वायर जी आहे ती पॉलिश वायर आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 5 राऊंड 0.3 mm ची वायर कट करून घ्यायची आहे आणि ती बँगल बेसवरती अटॅच करायची आहे। तर आपल्याला एका होलमधून तार पास करायची आहे आणि त्याच्या साईडचा जो होल आहे तिथून तार परत वरच्या साईडला खेचून घ्यायची आहे आणि तार तिथे आपल्याला रॅप करून द्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता सगळ्यात पहिल्यांदा 2 अष्टपैलू मणी, त्यानंतर आपण इथे घुंगरू टाकणार आहोत। इथे मी साधारण एक 5 घुंगरू टाकलेले आहेत। त्यानंतर पुन्हा 2 अष्टपैलू मणी, तुम्ही एक सुद्धा अष्टपैलू मणी टाकू शकता, पण एक टाकल्यानंतर घुंगरूंमुळे तो अष्टपैलू मणी जो असतो तो झाकून जातो, त्यामुळे मी इथे 2 टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्यानुसार इथे 2-3 असे मणी ॲड करू शकता आणि घुंगरूसुद्धा तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जास्त तिथे वाढवू शकता। अशाच प्रकारे पूर्ण माळ तयार करून घेतलेली आहे आणि जिथे आपण वायर सगळ्यात पहिल्या होलमधनं रॅप करून घेतली होती त्याच होलमधून आपल्याला वायर परत खालच्या साईडला पास करायची आहे आणि ती व्यवस्थित टाईट अशी खेचून घ्यायची आहे। खेचून घेतल्यानंतर ती जी पूर्ण डिझाईन आहे ती आपल्याला बँगल बेसवरती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे, टाईट करून घ्यायची आहे, म्हणजे आपली डिझाईन हलत नाही। आणि त्यानंतर आपल्याला आता मणी जे आहेत अष्टपैलू आणि घुंगरू त्यामध्ये जी स्पेस आहे तिथून आपल्याला तार बांधून घ्यायची आहे। तर ज्या साईडने आपली तार वरती आलेली आहे त्याच्या अपोजिट साईडने तार आपल्याला होलमधून खालच्या साईडला पास करून घ्यायची आहे आणि ती तार व्यवस्थित खेचून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित जर का बघितलात तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की कशा प्रकारे आपण इथे प्रोसेस करत आहोत। आणि फक्त तार मोठी असते त्यावेळेस तुम्ही जेव्हा तार खेचून घेता तर तारेला पिळा पडतो, तर तो पिळा कुठेही पडून द्यायचा नाही आहे। जर का तुमच्या तारेला पिळा पडला किंवा गाठ पडली तर तुमची तार तिथेच तुटू शकते आणि तुमची डिझाईन खराब होऊ शकते। त्यामुळे तार खेचून घेताना हळू आणि व्यवस्थित खेचून घ्यायची आहे की ती कुठेही फोल्ड होणार नाही, त्याला पिळा पडणार नाही, ह्याची काळजी घ्यायची आहे। आता इथे आपण एक मणी लॉक केलेला आहे, व्यवस्थित तार घट्ट खेचून घ्यायची आहे आणि आता त्याच्या पुढचा जो होल आहे त्या होलमधून तार वरती काढायची आहे। तार व्यवस्थित वरती काढून घ्यायची आहे। खेचून घेताना व्यवस्थित ती तार खेचून घ्यायची आहे, तुम्हाला कुठेही पिळा पडून द्यायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता असे प्रकारे पिळा पडतात मोठी तार असते तेव्हा, पण तुम्ही व्यवस्थित हळूहळू खेचून घ्यायची आहे। खेचून झाल्यानंतर बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला ती तार घ्यायची आहे, बरोबर समोर घ्यायची आहे, तार व्यवस्थित खेचायची आहे आणि परत त्याच होलमधनं, ज्या होलमधनं आपण तार वरती काढलेली आहे त्याच होलमधून तार खालच्या साईडला पास करून घ्यायची आहे। त्याच होलमधून पास करून घेत आहे, पुढच्या होलमधून नाही।
व्यवस्थित तुम्ही बघू शकता, ज्या होलमधनं तार वरती काढली आहे त्याच्या अपोजिट साईडला आपण तार घेतलेली आहे आणि परत त्याच होलमधनं तार खालच्या साईडला व्यवस्थित खेचून घ्यायची आहे, म्हणजे तिथे आपले मणी लॉक होतात, हालत नाहीत. आता मणी लॉक झाल्यानंतर त्याच्या पुढचा जो होल आहे तिथून तार वरच्या साईडला घ्यायची आहे. आता बरोबर समोरच्या साईडला तार मण्यांच्या मधनं घ्यायची आहे आणि परत ज्या होलमधून तार वरती काढली होती त्याच होलमधनं तार परत आपल्याला खाली पास करायची आहे. अशीच पूर्ण बांगडी आपल्याला बांधून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या. ही बांगडी खूप सुंदर दिसते. तुम्ही हिरव्या बांगड्यांच्या मध्ये ही जर का घातलीत तर खऱ्या सोन्यासारखी ही बांगडी दिसते. तुम्ही अष्टपैलूच्या डिझाईन बघितल्याच असाल. रिअल गोल्डमध्ये अष्टपैलूची डिझाईन येते, तर त्याचप्रमाणे या सुद्धा बांगडीला फिनिशिंग येते. तुम्ही जर का चांगल्या क्वालिटीचे मणी वापरले तर तुमची बांगडी पूर्णपणे रिअल गोल्डसारखीच दिसते. आता आपण पूर्ण बँगल ही बांधून घेत आहोत. प्रत्येक वेळेस तार व्यवस्थित खेचून घ्या. तार जर का लूज पडली तर तुमची डिझाईनसुद्धा तिथे लूज पडणार आणि लूज पडल्यानंतर त्या बँगलला फिनिशिंग दिसणार नाही. आता इथे माझी पूर्ण बँगल बांधून झालेली आहे. तर मी तिथे 2 रॅप दिलेले आहेत आणि रॅप दिल्यानंतर साईडची जी तार होती त्या तारेमधून पुन्हा ती तार मी वरच्या साईडला काढून घेतली आहे आणि तिथे तारेनेच गाठ मारून घेतलेली आहे. मी तिथे 2 गाठी मारलेल्या आहेत, म्हणजे आपली तार सिक्युअर होते. आणि सिक्युअर झाल्यानंतर एक्स्ट्राची जी तार आहे आपली ती आपल्याला कट करायची आहे. थोडीशी तार साईडला ठेवून, कधीही तार कट करताना एकदम कडेला कधीच कट करायची नाही. थोडीशी तार आपल्याला सोडायची आणि मग तार नेहमी कट करायची. आणि जी राहिलेली तार असते ते ती तुम्ही मण्यांच्या मध्ये वगैरे तिथे तुम्ही फोल्ड करू शकता. आता माझं रॅपिंग झाल्यानंतर सुद्धा मी इथे गाठी मारून झाल्यानंतर सुद्धा पण मी वायरचे 2 रॅप तिथे घेतले आणि एक्स्ट्राची वायर कट करून टाकली आणि राहिलेली जी तार होती ती मण्यांच्या मध्ये फोल्ड करून टाकली. तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. या बँगल्स कुठेही टोचत नाहीत, कशात अडकत नाहीत आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि खूप सुंदर दिसतात. थँक्यू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.